मुंबई ठाण्यात उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप शिवसेना मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली। मुंबई ठाण्यात भाजप शिवसेना मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती आहे। त्यामुळे कुठे ठाकरेंची सेना तर कुठे मनसेला जागा सुटल्या आहेत। त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांनी थेट बंडाचा झेंडाच हातात घेतलाय। बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं। वांद्र्याच्या वॉर्ड क्रमांक 95 मधून ठाकरेंकडून हरिशास्त्रींना उमेदवारी दिल्यानं चंद्रशेखर वांगणकरांची बंडखोरी झाली। ठाकरेंच्या शिवसेनेतच नव्हे तर मनसेमध्ये देखील बंडखोरी पाहायला मिळाली। वॉर्ड क्रमांक 114 मध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माझगावकर यांची बंडखोरी, कारण ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा सुटली। संजय दिना पाटील यांची मुलगी राजोल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी मिळाली। ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत देखील बंडखोरी झाली। टेंभी नाक्याचे शाखा प्रमुख निखिल बुडजुडे यांनी वॉर्ड क्रमांक 22 मधून बंडखोरी केली। सुधीर कोकाटेंना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली। ठाण्याच्या प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे अमित जयस्वाल यांची बंडखोरी, त्यांच्या जागेवर भाजपकडून कृष्णा पाटील यांना उमेदवारी। तर दक्षिण मुंबईत भाजपमध्ये देखील बंडखोरी झाली। वॉर्ड क्रमांक 200 मधून संदीप पानसंडे यांना तिकीट दिल्यानं दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री गजेंद्र धुमाळे यांनी बंडखोरी केली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष फॉर्म जरी भरला असला तरी ते आमचेच आहेत। 2 दिवस अजून आमच्या हातात आहेत, त्यांची समजूत घालू आणि बऱ्यापैकी ते फॉर्म मागे घेतले जातील।